Welcome all once again. This is our second part about articles. We need to understand and remember the rules of articles, and according to the uses of the words and nouns, we should use the proper articles. So let us begin with the rules of definite article the. This article is used to define something specific. For example, the book you want is out of stock. Here, the specific book is mentioned. It is not any ordinary book. The book refers to a specific book, and so this article is used before book, before the word. Let us take another example. The apples given by him were very tasty. Here, in this example, though the word apples, the apples is used, still these are specific apples, and these apples are not ordinary, but here it mentions that they are given by somebody, and so they are specific. Here again the word is used to mention specific item or specific thing. एखाद्या विशिष्ट गोष्टीचा उल्लेख करण्यासाठी आपण द या आर्टिकलचा वापर करतो. स्पेसिफिक गोष्ट, स्पेसिफिक वस्तू याचा उल्लेख करण्यासाठी दचा वापर करतो. आपण एक्झाम्पलसाठी बघितलं, द बुक यू वॉन्ट इज आउट ऑफ स्टॉक, म्हणजे जे तुला पुस्तक हवं आहे ते पुस्तक स्टॉकमध्ये नाही आहे हे सांगण्यासाठी, जे हवं आहे ते वेगळं पुस्तक आहे, ते नॉर्मल सरसकट कुठलंही पुस्तक नाही हे सांगण्यासाठी द इथे वापरलं गेलं आहे. दुसरं एक्झाम्पल बघूयात. दी ॲपल्स गिव्हन बाय हिम वेर व्हेरी टेस्टी. आता ही कुठली सफरचंद आहेत? आपल्याला माहिती आहे की AEIOU असं वॉवेल असेल, या वॉवेलने सुरुवात झाली असेल उच्चाराची, त्या साऊंडची, प्रोनाऊन्सिएशनची, तर आपल्याला ॲन हे आर्टिकल आपण वापरतो. पण तरीसुद्धा आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की प्लुरलसाठी आपण फार कमी वेळेला हे डेफिनेट आर्टिकल्स वापरतो. संख्येने कमी किंवा थोडीशी किंवा परिणामाने थोडंसं दर्शक शब्दांसाठी फक्त आपण असे शब्द वापरतो. अदरवाईज आपण अनेक वचनांसाठी द हेच आर्टिकल वापरतो. आता ही ॲपल्स ही स्पेसिफिक आहेत, ती त्याने दिलेली आहेत हे सांगण्यासाठी दी हे आर्टिकल इथे वापरलं गेलं आहे. सेकंड रूल इज व्हेन वन सिंग्युलर नाउन refers to the whole group, this definite article is used. For example, the cow is a useful animal. एखादं नाम जे एकवचनी असून सुद्धा पूर्ण ग्रुपला रिप्रेझेंट करतं, पूर्ण त्या जातीला रिप्रेझेंट करतं, पूर्ण समूहाला रिप्रेझेंट करतं, तेव्हा द हे आर्टिकल वापरलं जातं. आता ह्या वाक्यामध्ये काऊ हे जरी सिंग्युलर नाउन असलं, एकवचनी नाम असलं, तरीसुद्धा इट रिप्रेझेंट्स द होल ग्रुप ऑफ काऊज. तरीसुद्धा सगळ्या काऊजसाठी, सगळ्या गायींसाठी हा शब्द वापरला गेला आहे. आणि त्याच्यामुळे एकवचनी शब्द असूनसुद्धा जेव्हा तो पूर्ण समूहासाठी वापरला जातो तेव्हा त्याआधी द हे आर्टिकल वापरलं जातं. द इज ऑल्सो यूज्ड बिफोर द ॲडजेक्टिव्ज इन सुपरलेटिव्ह डिग्री. दिस इज अ व्हेरी फेमस रूल. वी ऑल नो धिस रूल. लेट अस टेक एन एक्झाम्पल. द स्मॉलेस्ट सी इन द वर्ल्ड इज द बाल्टिक सी.
आता सगळ्यांनाच हा पुढचा नियम माहिती आहे की सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणाच्या आधी आपण द हे आर्टिकल वापरतो. म्हणजे त्याचं एक्झाम्पल म्हणून बघूयात. द स्मॉलेस्ट हे ही सुपरलेटिव्ह डिग्रीचं विशेषण आहे आणि त्याच्या आधी द हे आर्टिकल वापरलं गेलं आहे. नेक्स्ट रूल, बिफोर द नेम्स ऑफ न्यूजपेपर्स ऑर जर्नल्स द आर्टिकल इज यूज्ड. फॉर एक्झाम्पल द हिंदू, द टाइम्स ऑफ इंडिया एक्सेट्रा. न्यूजपेपर्सच्या किंवा जर्नल्सच्या नावांच्या आधीसुद्धा द हे उपपद, द हे आर्टिकल वापरलं जातं. इट इज ऑल्सो यूज्ड फॉर युनिक नाउन्स. द इज यूज्ड फॉर फेमस रिव्हर्स, फेमस मॉन्युमेंट्स, famous places, etc. For example, it is used for the sun because it is a unique thing. We use it for the moon. We use it for the Pacific Ocean. We use it for the Amazon forest and so on. We also use it for famous rivers, as I said earlier. We use it for famous monuments. For example, the Taj Mahal or the Titanic, etc. एकमेव अद्वितीय आणि अतिशय प्रसिद्ध लोकप्रिय अशा वास्तूंसाठी किंवा अशा नद्यांसाठी, वाळवंटांसाठी द हे आर्टिकल वापरलं जातं. त्याचं एक्झाम्पल आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की द सन, द मून, द पॅसिफिक ओशन, the Amazons or the Gangas or the Taj Mahal etc. अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. अनेक वैशिष्ट्यपूर्ण अशा नद्या, पर्वत किंवा जहाजं, इमारती, वास्तू आणि त्याच्याबरोबरीने अद्वितीय, एकमेव अशा गोष्टी या सगळ्यांसाठी द हे आर्टिकल वापरलं जातं. त्याच्याबरोबरीने न्यूजपेपर्सच्या, फेमस न्यूजपेपर्सच्या किंवा जर्नल्सच्या नावांसाठी सुद्धा, नावांच्या आधीसुद्धा द हे आर्टिकल वापरण्यात येतं. इट इज ऑल्सो यूज्ड फॉर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स, फॉर डिरेक्शन्स अँड फॉर रिमार्केबल इन्सिडन्सेस टू. आता एक्झाम्पल्स म्हणून लेट अस सी द ऑर्गन. ॲज इट इज अ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, द इज यूज्ड before it. For the directions also we use the article the. For example, the west, the south, etc. And for very remarkable incidents, for significant incidents for the world, we use this article. For example, the revolution, the Great Depression, etc. आता वाद्यांसाठी आणि त्याच्याबरोबरीने दिशांसाठी आणि तसंच अतिशय जगभरातल्या महत्त्वपूर्ण अशा घटनांसाठी सुद्धा द हे आर्टिकल वापरण्यात येतं. एक्झाम्पलसाठी ऑर्गनसारखी जी अनेक वाद्य आहेत त्याच्या आधी द वापरलं जातं. वेगवेगळ्या दिशांच्या नावांच्या आधी द वापरण्यात येतं. आणि तसंच जगभरातल्या ज्या वैशिष्ट्यपूर्ण, लक्षात राहतील अशा, इतिहासामध्ये अद्वितीय अशा, महत्त्वाच्या अशा घडामोडींच्या आधी द हे आर्टिकल यूज करण्यात येतं. इट इज ऑल्सो यूज्ड फॉर द ऑर्डिनल नंबर्स. फॉर एक्झाम्पल, द सेकंड बॉय इन द रो और द 1 जुलै एक्सेट्रा. क्रमवाचक संख्यांसाठी सुद्धा, क्रमवाचक संख्यांच्या आधीसुद्धा द हे आर्टिकल वापरण्यात येतं. This article, the is also used for designations. For example, the collector, the prime minister. It is used for plural forms of the names of countries, for United countries. For example, US, UAE. These are the groups of countries. These are not individual countries. This is not a nation, but these are group of countries, and so
For the plural forms of the names of countries or states, this article is used. This article is also used for various factories, the names of factories or banks, etc. विशिष्ट पदांसाठी, विशिष्ट डेझिग्नेशन्स म्हणजे पदांसाठी द हे आर्टिकल, दी किंवा द हे आर्टिकल वापरण्यात येतं. त्याच्याबरोबरीनेच अनेक देशांचा समूह, अनेक देशांचा ग्रुप एकत्र आला असेल आणि त्याला एक वैशिष्ट्यपूर्ण असं नाव असेल, जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की युनायटेड किंगडम, याच्यामध्ये आयर्लंड आणि इंग्लंड आणखीन काही देश यांचा समावेश होतो. तर अशा UK किंवा USA किंवा US किंवा UAE अशा प्लुरल फॉर्मसाठी द हे आर्टिकल वापरलं जातं. त्याच्याबरोबरीने फॅक्टरीज किंवा बँक्स यांच्या नावांच्या आधीसुद्धा द हे आर्टिकल वापरण्यात येतं. Last but not the least, let's remember this rule. For previously mentioned nouns, the article the is also used. For example, I met a girl. The girl was writing poems. In this example, when there is a first mention of the girl, of that noun, a article is used because it is a singular noun and it is mentioned just now. We know that to introduce something for non-specific thing, a or an, these articles are used, and so here this is not a specific girl, or to introduce this girl a article is used, but later with using the for the same noun, the writer wants to suggest that this is the same girl which is previously mentioned. आधी उल्लेख केलेल्या, आधी माहिती असलेल्या किंवा आधी उल्लेख केलेल्या एखाद्या नामांसाठी सुद्धा द हे आर्टिकल वापरण्यात येतं. आता याच एक्झाम्पलमध्ये बघा, आय मेट अ गर्ल, द गर्ल वॉज रायटिंग पोएम. या वाक्यामध्ये सुरुवातीला गर्ल ह्याच नामासाठी अ हे आर्टिकल वापरलं आहे. कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या संकल्पनेचा परिचय करून द्यायचा असतो, ती स्पेसिफिक गोष्ट नसते, तेव्हा त्याच्या आधी अ किंवा ॲन ही ए किंवा ॲन हे आर्टिकल्स यूज केली जातात. तसंच इथे सुद्धा ए हे आर्टिकल यूज केलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच वाक्यामध्ये ही तीच मुलगी आहे हे सांगण्यासाठी गर्ल ह्याच नामाआधी द हे आर्टिकल यूज केलं आहे, जेणेकरून मी ज्या मुलीला भेटलो होतो तीच मुलगी कविता लिहित होती हे सांगण्यासाठी, ती तीच मुलगी आहे हे सांगण्यासाठी द हे आर्टिकल इथे यूज केलं आहे. प्रोनाऊनच्या ऐवजीसुद्धा द हे आर्टिकल यूज करता येतं. नाव द रूल्स ऑफ ए अँड ॲन are comparatively easy to understand. If the word starts with vowel sound, we should use an. We should use an for singular noun if it starts with vowel sound. We all know what are vowel sounds. We all know that A, E, I, O and U, all these are vowels, and if a word starts with vowel sounds, we should use an before it. आता आपण ए आणि ॲन याच्यासाठीचे रूल्स काय आहेत ते पाहूयात. एकवचनासाठी आपल्याला ए आणि ॲन ही दोन्ही उपपदं वापरायची आहेत. ॲन
चे रूल्स काय आहेत हे आता आपण अभ्यासूयात. वॉवेल साऊंडने म्हणजे स्वरध्वनीने जर वाक्याची सुरुवात होत असेल, शब्दाची सुरुवात होत असेल, तर त्यापूर्वी आपल्याला ॲन हे उपपद वापरावे लागते. समटाइम्स द वर्ड बिगिन्स विथ vowel but the pronunciation of it starts with consonant. If this happens, then we should use a. For singular nouns which starts with vowel, the word starts with vowel but pronunciation starts with consonant, we should use a for it. For example, these are famous examples. For example, union, university. Though u is at the starting of the word, but the sound is different, so we should use a for it. And for all singular nouns starting with consonant sounds, we should use a for them. For example, a boy, a book, a big city, etc. I hope you like this information. So keep watching. Please like, share and subscribe. Thank you for watching.